दांडेलीला बघायचं काय, करायचं काय? तर दांडेलीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं रिव्हर राफ्टिंग. म्हणजे आयुष्यातलं पहिलं रिव्हर राफ्टिंग मी दांडेलीलाच केलंय. त्यामुळे खूप मेमोरेबल राफ्टिंग माझ्यासाठी होतं. काली रिव्हर जी संपूर्ण जंगलामधून पास होते, त्या नदीतून तुम्ही रिव्हर राफ्टिंग करता. प्रॉपर ऑथेंटिक जे तुम्ही फिल्ममध्ये बघितलं असेल ती बोट अशी-अशी करून जाते. तो जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला दांडेलीला मिळू शकतो. 12 किलोमीटर जवळ-जवळ 2 ते 3 तासाचं ते राफ्टिंग आहे. वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे बरेच लोकं फक्त राफ्टिंग करण्यासाठी जातात. आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला नदीची भीती वाटते किंवा आमच्यासोबत लहान मूल आहे, फॅमिली आहे, तर मग आम्ही जायचंच नाही का दांडेलीला? तर असं अजिबात नाहीये. जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंग नसेल करायचं, तर बाकीचे सुद्धा ऑप्शन आहेत. इथं कोरल रायडिंग नावाचा प्रकार आहे. मग छोटीशी गोल जी हम्पीला तुम्ही बोट बघितली असेल, तर ती तुम्हाला फिरवून आणतात नदीमध्ये. तुम्ही कयाकिंग करू शकता. रिव्हर क्रॉसिंग नावाचा प्रकार आहे आणि इथे नॅचरल जॅकुझी नावाचा प्रकार आहे. म्हणजे असे खडक एकत्र येऊन त्यातनं असं फेसाळणारं पाणी त्यातनं वाहत जातं. जसा जॅकुझीला आपल्याला फील मिळतो आणि त्या नॅचरल जॅकुझीमध्ये तुम्ही जाऊन निवांत बसू शकता. कंप्लीटली मागनं पाण्याचा फोर्स येत असतो आणि इथे सुद्धा तुम्हाला लाईफ जॅकेट मिळतं. त्यामुळे पोहता येत नसेल, तरी तुम्ही नॅचरल जॅकुझीचा आनंद फक्त तुम्हाला दांडेलीतच मिळेल. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा बेस्ट वे म्हणजे ज्या सगळ्या राहण्याच्या जागा आहेत त्यांचं यांच्याबरोबर टायअप आहे. या ज्या ॲक्टिव्हिटी होतात तिथे आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी एकाच ठिकाणी होतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन बुक करण्याची पण काहीही गरज नाही.